1 एप्रिललाच एप्रिल फुल बनायचं. कोणत्याही वेळेस फुल बनता येते, फक्त अगोदर तुम्ही कळी व्हा. तुम्ही कळी झालात की फुल बनता येते. तुम्ही कळी होईनच मग फुल होतात. पंक्तीला तुम्ही वाढायला गेला, वाढणाऱ्याला खर्च नाही, खाणाऱ्याला खर्च नाही. ज्याने खर्च केलाय ते समोर. राज्यामध्ये खूप कर्तृत्व गाजवलं आणि खास करून सत्कार्याने गाजवलं. वेडेवाकड्या गोष्टी नाही केल्या, पण विकासाचे प्रकल्प, बजाज कंपनी आणणे, 50% महाराष्ट्र औद्योगिकीकरण होऊ शकतं असं हाजिरा गॅस पाईपलाईन मराठवाड्यातनं नेऊन ओरिसापर्यंत नेणे, अशा प्रकारचे अनेकदा मुख्यमंत्री बदलामध्ये 2 वेळेस सहभागी असणे, असं ग्रेट कर्तृत्व त्यांचं आहे. आणि त्यांच्यासाठी त्यांच्या नावाने आम्ही वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी घ्यायचं मागच्या वर्षीपासून सुरू केलं. दिवाकर साहेबांची इच्छा होती त्यांच्या वडिलांच्या नावाने काहीतरी करावं आणि मग आम्ही असं सुरू केलं की त्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं नाव असलेलं गणेशराव नागोराव दुधगावकर वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी होणार. यावर्षीचा विषय होता भगवद्गीतेवरचा 18वा अध्यायाचा 66वा श्लोक, सर्व धर्मांचा त्याग कर आणि फक्त मला शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन, तू दुःखी होऊ नकोस. तर या श्लोकाचा नेमका अर्थ काय? आजकालच्या वातावरणामध्ये आपण धर्माबद्दलचे बऱ्याच भावना सगळ्यांकडनं वेडावाकड्या व्यक्त केल्या जाताना बघतोय. भांडणं वाढवली जात आहेत, जातीजातीतली भांडणं वाढवली जात आहेत. पण जेव्हा राजकारण येतं, जेव्हा इलेक्शन येतं, तेव्हा सगळेजण प्रत्येक जातीचा कळवळा दाखवतात. तर हे कितपत योग्य आहे वगैरे, याच्यातनं काही आपल्याला संदेश मिळतो का असं आम्हाला ज्ञानोपासक शिक्षण मंडळाला वाटलं आणि म्हणून आम्ही ही स्पर्धा आयोजित केली. तर राज्यभरातनं खूप चांगला सहभाग होता, देशातनं पण होता. पण धुळे आणि पुण्यातल्या स्पर्धकांनी प्रथम आणि द्वितीय पारितोषिक मिळवलं आणि परभणीतल्या दोघांनी प्रथम आणि द्वितीय पारितोषिक छोट्या गटात मिळवलं. याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही सगळ्या आयोजकांतर्फे श्रोत्यांचे आणि सर्वांचे, तुमचे पत्रकार मंडळीचे पण आभार व्यक्त करतो की आपण इथे वेळ दिला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.